कमी होत चाललेलं पाऊसमान यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। त्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या तसंच रोग आणि किडींचं प्रमाण कमी असलेल्या ॲपल बोरची लागवड मोठ्या प्रमाणात वाढते। वाशिम जिल्ह्यातल्या वाळकी इथल्या दत्ता वाळके यांनी 1 एकरात ॲपल बोरची लागवड केली आहे। पहिल्याच वर्षी ॲपल बोर विक्रीतून त्यांना 1.25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। आज आपण दत्ता वाळके यांची ॲपल बोर शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जाऊयात। वाशिम जिल्ह्यातील वाळकी मांजरे इथल्या दत्ता वाळके यांच्याकडे 4 एकर कोरडवाहू शेती आहे। कोरडवाहू शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं, त्यामुळे त्यांना मजुरीसाठी इतरांच्या शेतात कामावर जावं लागत असे। वाळके यांनी शेतीतून मिळणाऱ्या थोड्याफार उत्पन्नातूनच विहीर घेतली। विहिरीला पाणी लागलं। पाणी लागल्यानंतर त्यांनी फळबाग लागवडीचा निर्णय घेतला। मात्र विहिरीला पाणी कमी असल्यानं कमी पाण्यात येणाऱ्या पिकाच्या ते शोधात होते। या संदर्भात वाळके विचारणा करण्यास वाशिम इथल्या कृषी संशोधन केंद्रात गीते यांच्याकडे गेले। डॉक्टर भरत गीते यांनी वाळके यांना कमी पाण्यात येणाऱ्या ॲपल बोर पिकाच्या लागवडीचा सल्ला दिला। गीते यांच्या सल्ल्यानंतर वाळके यांनी 1 एकरात ॲपल बोरची लागवड 10 बाय 10 अंतरावर केली। 1 एकरामध्ये 10 बाय 10 वरती 500 कलमा लागला। 1 एकरामध्ये 40 रुपयाची एक कलम होती जवळपास। त्याच्यात आपल्याला 25,000 रुपयाची रोपं लागले। 5,000 रुपये लावणीचा खर्च आला, गड्डे खोदून लागवड करण्याचा, आणि खर्च खत, शेणखत आणि रासायनिक खताचा याचाही 10,000 रुपये खर्च आलेला आहे। असं 40-45,000 रुपये 1 एकरामध्ये खर्च आला आहे आपल्याला टोटल लागवड करण्याकरता आजपर्यंत। ॲपल बोरीचा फायदा असा आहे की याला पाणी म्हणजे फारसं लागत नाही। याला कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी राहतो। तसंच याला खर्च सुद्धा कमी येतो। कमी कालावधीत त्याला बोरं लागतात, म्हणजे जवळपास 1 वर्षामध्येच आपल्याला उत्पन्न त्याचं भेटते आणि त्याच्यामध्ये 1-2 वर्षापर्यंत आपल्याला चांगले आंतरपिकं सुद्धा घेता येऊ शकतात। कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांना फारशी काळजी घेण्याची गरज पडत नाही। वाळके यांनी एप्रिल महिन्यात लागवड केल्यानंतर भाजीपाल्याचं आंतरपीक घेतलं। मेथी, चवळी, कोथिंबीर, कांदा यांच्यासारख्या पिकांचं आंतरपीक घेण्यात आलं। आंतरपिकातून ॲपल बोर लागवडीचा खर्च निघाला। तसंच वाळके यांना शेतीच्या कामात त्यांच्या कुटुंबियांचीही मोलाची साथ मिळते। बोरीमध्येच पुन्हा आम्ही आंतरपीक घेतलेले भाजीपाला, तर मेथी, कांदा वगैरे असं, तर त्याच्यामधून जो बोरीला लागलेला खर्च आहे तो सर्व आंतरपिकातून निघालेला आहे। आणि आंतरपिकातून निघाल्यामुळे बोरीचं निव्वळ उत्पन्न 1,25,000 ते 30,000 रुपयापर्यंत आलेलं आहे। आणि ॲपल बोर हे शेतकऱ्याला पण परवडण्यासारखं आहे, म्हणजे एकदम कमी खर्चात पण येते आणि 1 एकरात 1,25,000 रुपये 1 वर्षाचं उत्पन्न पण येते। मेथी आहे, चवळी आहे, सांबार आहे, शेपू आहे, असे बरेच वाण टाकलेले आहेत। आमची कोरडवाहू शेती होती। आम्ही गेल्या वर्षी विहीर खोदली। विहिरीला चांगली पाणी लागलं। मग आम्ही बोरी लावल्या। बोरीमध्ये आम्हाला चांगलं उत्पादन मिळायला लागलं। मग आम्ही शेडनेट घेतलं। शेडनेटमध्ये बी आम्हाला भाजीपाला चांगला पिकायला लागला। ॲपल बोर लागवडीनंतर 7 महिन्यांनंतर बोरांची विक्री सुरू झाली आहे। 40 रुपये किलो या दरानं वाळके यांनी थेट विक्री सुरू केली आहे। आतापर्यंत 60% बोरांची विक्री झाली आहे। त्यातून 80,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। आणखी 50,000 रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। बोरांच्या विक्रीतून 1,25,000 रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। पाणी तर द्यायचं आहे, तर मग त्याच्यात असं वाटलं काहीतरी आंतरपीक घ्यायचं। परत साहेबांनी एक त्याच्यात भाजीपाल्याचे आंतरपीकं घ्यायला लावले। याच्यामधूनही चांगले पैसे मिळून राहिले असते। त्याच्यात ॲपल बोरचे पण चांगले पैसे मिळाले। आजपर्यंत 80,000 रुपये मिळाले आपल्याला। त्याच्यात आणखीन 60% बोर तोडल्या गेलेला आहे। 40% आहे आपल्याकडे। 40%त आज परत 25-30,000 रुपये मिळतात। बाजारात स्वतः विक्री केल्या जाते। वाळके यांनी मेहनतीनं आपली कोरडवाहू शेती बागायती केली आहे। त्यांची ही मेहनत पाहून बँक ऑफ बडोदानी 14 लाख रुपयांचं कर्ज त्यांना दिलंय। या कर्जातून वाळके यांनी शेडनेट उभारलंय। शेडनेटमध्येही भाजीपाला पिकवण्यात येतोय। एक 4 एकर जमीन पाहून आणि त्यांचं जे 4 एकरच्या हिशोबाने त्यांचं जे उत्पन्न होणार होतं, त्या उत्पन्नामुळे आम्ही त्यांचं प्रपोजल स्वीकार करण्यात आलं आणि त्यांची बोर वगैरे त्यांच्याजवळ आहे। आणि आम्हाला वाटलं की यांना जर आम्ही बँकेद्वारे यांना जर सहयोग करण्यात आलं तर
यांना फारच याचा फायदा होईल. विदर्भातली जमीन सुपीक आहे. पाणी खताचं योग्य नियोजन केल्यास चांगलं उत्पन्न मिळतं. पारंपरिक पिकांऐवजी दत्ता वाळके यांच्याप्रमाणे कमी पाण्यात येणाऱ्या फळबागांची लागवड करणं गरजेचं आहे. तसंच सुरुवातीच्या काळात आंतरपीक घेतल्यास लागवडीचा खर्चही वसूल होतो. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.